अजूनपर्यंत समाजासमोर आलेलं नाही आहे. हा. त्यामुळे हा जो विषय आहे हा अगदी रेअर विषय आहे आणि या विषयी संशोधन करताना थोडंसं फील्ड वर्क आहे, थोडंसं लायब्ररी वर्क आहे. हा. त्या महत्वाची गोष्ट तर ही आहे की ही एका डाऊन ट्रोडन कम्युनिटीतून आलेली स्त्री आहे. ढोर समाज आपल्याला माहित आहे हो हो की त्यांचं जे जगणं आहे ते गावाच्या बाहेर ओढ्याच्या काठी हा. जिथे पाणी असेल तिथे त्यांचा तो व्यवसाय जो आहे हा हा तो चालायचा. हो आणि या कम्युनिटी मधल्या ज्या स्त्रिया आहेत यांनी खरं तर खूप म्हणजे आपण म्हणतो ना की सामाजिक दुरावले पण ज्यांच्या वाटेला येतात ते ह्या वुमेनच्या वाटेला आलेलं आहे. एक तर त्यांच्या व्यवसायामुळे आले आहे, गावाच्या बाहेर पण राहत असल्यामुळे. अशा कम्युनिटी मधून एक स्त्री येते, ती शिकते पुण्यामध्ये, त्याच्यानंतर ती सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते. विविधांगाने सामाजिक ज्या काही हे असतात चळवळी असतात तर त्याच्यामध्ये तिचं रिप्रेझेंटेशन आपल्याला दिसते. उदाहरणार्थ आंबेडकरी चळवळीमध्ये पण त्या दिसतात आपल्याला. त्या आदिवासीची म्हणजे ढोर समाजाची जी चळवळ आहे त्याच्यामध्येही त्या आपल्याला दिसतात. अशा वेगळ्या वेगळ्या स्तरावर त्या काम करताना दिसतात आणि यांनी केलेलं जे काम आहे हे काम इतिहासाच्या लेखनामध्ये, स्त्रीवादाच्या लेखनामध्ये अजूनपर्यंत आलेलं नाही. त्यामुळे सावित्रीबाई बोराडे आणि महाराष्ट्रातील जे प्रबोधन आहे ह्या प्रबोधनाचा जो एक सहसंबंध आहे तो सहसंबंध माझ्या ह्या रिसर्च मध्ये असणार आहे.